प्रत्येक खेळाडूची पहा एखाद्या अगदी स्पर्धेमध्ये जर आपला परफॉर्मन्स कन्सिस्टंटली चांगला राहतो ना तेव्हा हा कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली मात्र संघामध्ये येत असतो आणि तीच बॉडी लँग्वेज अतिशय सुरेख पद्धतीने पॉझिटिव्ह होत असताना पाहायला मिळते। योग्य पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत खामोश ठेवले। 3 चेंडूंचा खेळ समाप्त, एकही धाव स्कोर कार्डवर नाही आहे। ओहो लाईन थोडीशी भरकटली गेले, धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्टॉप केलं या चेंडूला, वाईटचा इशारा आलाय। पहिली अतिरिक्त धाव आणि सांघिक धावसंख्या 1 ने अंकांवर अगदी पाहू शकाल। सुरेख पद्धतीची अगदी लेंथ लाईन आहे, वेग सुद्धा भन्नाट पाहायला मिळतोय। 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर अगदी जाताना पाहायला मिळतात। वाईटिश काउकून रिझन मध्ये शंकर किरकिर यांना आपण पाहत आहे, तदनंतर निलेश किरकिर यांना आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुसज्जित केले गेले। समोरच्या दिशेने कणकर फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, सरळ खेळाडू कक्ष याच्या स्वागताकरिता 6 धावा, षटकार। आणि हा पहिला षटकार आलाय आणि या षटकाराकरिता अगदी 500 रुपयांचं कॅश प्राइज मदन सिंग यांच्या माध्यमातून प्रियांशी दोडी, जगदीशजी दोडी साहेब आणि पल्लवजी दोडी यांच्या माध्यमातून 300 रुपये। ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न पंच बोलतायत, गणेश धावडे यांना आपण पाहू शकाल। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर लागली जात आहे आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने गणेश गायकर या ठिकाणी जॉईंट आहेत। स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 8 या अंकांवर, 8 रन्स ऑन अ गार्ड। मंदार विला त्याला आपण पाहू शकाल शॉट पॉइंटच्या रिझन मध्ये स्थित केले गेले। शॉट तडमान आणि शॉट माइन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये संदेश मसे आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये। ओहो चांगली लाईन, हा चेंडू खूप महत्व आहे। गुडलँड स्पॉट वरनं जो चेंडू पीच झालाय ना आतापर्यंत या खेळपट्टीवर, त्यावर अगदी परिपूर्ण खामोश राहिलेत फलंदाज। कुठल्याही पद्धतीचा अगदी आपण पाहू शकाल मोठा स्ट्रोक येत नाहीयेत, सरळ चेंडू बीट झाले यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये। मयूरमध्ये मागील सामन्यामध्ये महत्वाची इनिंग आकारली होती या खेळाडूने आणि तीच कन्सिस्टंटली दाखवण्याचा यावेळेस प्रयत्न आहे। एकेंडे सूरज कोटावले पहिला मान मिळाला। वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज। ऑन साइडला फ्लॉइंग स्वीपचा फटका सुंदर आहे, दर्जेदार लॉंग लेग रिजन मध्ये लोल चेस, सरळ चेंडू निघून गेलाय। 4 धावेंकरिता चौकार, चांगला स्ट्रोक एक्झिक्युशन आहे आणि त्यावेळेस 4 धावा सुद्धा मिळतात। चार धावा येत आहेत। फॉलोइंग स्वीपचा फटका सुंदर पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल मयूर मतेच्या बॅटमधनं आणि या महत्वाच्या 4 धावा आणि या चौकाराकरिता मदन सिंग यांच्याकडनं 200 रुपये अगदी आपल्याला पाहायला मिळतात। खूप सुंदर पद्धतीचा हा स्ट्रोक होता, हलकीशी लेंथ ही मागे होती आणि योग्य त्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन ग्लान्स केलं या चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या अगदी आपण पाहू शकाल मध्यात खेळला आणि या 4 धावा मिळत असताना चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 12 या अंकांवर। आज अगदी आपण पाहू शकाल या स्पर्धेचा आहे 3रा दिवस। मागील काही दिवसांपासून आपण पाहू शकाल खूप मेहनत या स्पर्धेकरिता घेतली संदीपजी घोषे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी आणि खऱ्या अर्थाने जी मेहनत घेतली ना त्या मेहनतीचं झीज सुद्धा झालंय। आतापर्यंत कौतुकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होत असताना अतिशय क्वालिटी राखले संदीपजी घोषे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी। संदेश मसे आहे, थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आपण पाहू शकाल, राऊंड ऑफ ॲक्शन, त्या दिशेने क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस्टेक झाले। शंकर किरकिरा बॅकअप करीता येत आहेत, जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तोपर्यंत अगदी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या अंकांवर। 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात। उसगाव बंधाराच्या मैदानामध्ये पहिल्यांदा क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावलं किमे 11 कर्जोन या संघाने आणि त्यानंतर आपण पाहू शकाल यंदाच्याच वर्षामध्ये आई गावदेवी कुहीच्या मैदानामध्ये सुद्धा रनर अप ठरले गेले होते। म्हणजे प्रत्येकाला हवंय एखादी तरी ट्रॉफी अगदी आपण गावामध्ये घेऊन जाऊ आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सर्वांचं स्वप्न बनलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये छाप सोडण्याकरिता अगदी ही आतुरता आहे। म्हणून यंदाचं सीझन हे अगदी थोडंसं खडतर राहिलं, कुठल्या संघाचं स्वप्न पूर्ण झाले तर कुठल्या तरी संघाचं स्वप्न पूर्ण राहिलं, परंतु प्रयत्न करतात हे खूप महत्वाचं आहे। हा ट्रॅकर आहे ऑन साइडला परिपूर्ण मिस टायमिंग स्ट्रोक। आज सूरज कोटावले थोडासा स्ट्रगल केलाय टायमिंगच्या बाबतीमध्ये, गुड झेल नितीन किरकिराच्या माध्यमातून टिपलाय, विकेटचे इथे झाले पतन। सूरज कोटावले बॅक टू दी टॅग आउट। आई गावदेवी माझी
महत्वाची विकेट आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, अगदी हाफ ट्रॅकर होता परंतु पोझिशन मध्ये व्यवस्थित आले नाही. जागोजागी खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी त्या दिशेने नितीन याने उत्तम झेल टिपलाय. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 15 या अंकांवर. होम ग्राउंडवर खेळतायत साई स्पोर्ट्स हुसगाव संघ, तर किमी 11 कर्जून संघ आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने. अगदी अपरिपूर्ण, जो मी म्हटलं ना सुरुवातीपासून जी बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये तुमचा माइंडसेट योग्य त्या पद्धतीने जर असेल तर परिपक्वता हा शब्द नेहमीच उच्चारावा लागतो आणि त्याच परिपक्वतेने खेळण्याचा हा प्रयत्न आहे. इथून कमबॅक करावं लागेल. अनिकेत कामनकर अगदी या नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड आतापर्यंत 15 रन्स ऑन कार्ड. 15 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मंदार विला, तो हो चुकी घटित झाली. झोळी फाटली, फाटक्या झोळीतून मासा सुद्धा निसटलाय आणि अगदी क्रुशियल मोमेंट होता हा मॅचचा. जर हा झेल टिपला गेला असताना तर मॅच मध्ये परिपूर्ण कंट्रोल अगदी ठेवला असता की मग 11 कर्जून या संघाने, परंतु दूध केल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेत. झेल आला होता परंतु झेल कन्वर्ट करू शकले नाही म्हणून इथून झेल ड्रॉप झालाय. चेंडूने पुन्हा एकदा खाले माती. आता या झेल सुटलाय की मॅच सुटले थोड्याच वेळामध्ये जे चित्र सुद्धा स्पष्ट होईल. ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हलकंसं पंबल होते. मंदार विला त्या दिशेने चेंडूला उचलून जोपर्यंत अगदी फेकी केली जाईल कलेक्शन होईल 1 बाउन्सने 2च धाबेवर अगदी हे समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 19 या अंकांवर 19 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. अनिकेत कामनकर एक इनिंग आठवते खास करून यंदाच्या पर्वातील जे अगदी आपण पाहिले आहे गावदेवी परेडपाडाच्या मैदानावर. स्विचचा फटका खूप सुंदर पद्धतीने, परंतु अगदी स्वीपर कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता पुन्हा एकदा हलकंसं फंबल झालं आणि दुसरी धाव सुद्धा इथे परिपूर्ण केली जाते. दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. गणेशजी गायकर दर्शवत आहेत 21 या अंकांवर 21 रन्स होणे कार्ड. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील संदेश मसे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. स्विच खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावडपिला आहे. महेंद्र गरेल उत्साहित त्या दिशेने पाहू शकलात. आत्मविश्वास हलकासा कमी आहे, उत्साह जास्त पाहायला मिळाला. इथे षटकाची सुद्धा झाली समाप्ती, परंतु चांगलं षटक राहिलं कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या तर या षटकामध्ये जवळजवळ 9 धावा आल्यात आणि 21 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स हुसगाव हा संघ 21 या अंकांवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने केली जाते. हलकासा अगदी आपण पाहू शकाल त्या ठिकाणी ब्रेक आलाय. आपण सुद्धा घेऊया डीजेचं सॉन्ग. दृष्टी साऊंडच्या माध्यमातून एक सुंदरचं सॉन्ग येईल. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 21 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. आता शेवटचं आणि अंतिम षटक हे न शेष असेल. चांगल्या पद्धतीने इथून आपण पाहू शकलात सुरुवात झाले. कंट्रोल ठेवलाय आतापर्यंत या मॅच मध्ये किमी 11 कर्जून या संघाने, कारण की आज बॅटिंग लाईन परिपूर्ण फॉर्म मध्ये आहे, परंतु इथे प्रयत्न करावा लागेल. आज साई स्पोर्ट्स हुसगावने जो सामना फिरवलाय ना तो शेवटच्या षटकामध्येच फिरवलाय. आतापर्यंत जे दोन्ही सामने खेळले त्यामध्ये, पण इथून एक षटकाराकरिता जवळजवळ आपण पाहू शकाल मदनजी सिंग यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. प्रियांशी धोडी, जगदीशजी धोडी साहेब आणि त्यानंतर पल्लव धोडी यांच्या माध्यमातून 300 रुपये, म्हणजे एक षटकार मारा 800 रुपयांचं कॅश प्राइज. आणि साई स्पोर्ट्स हुसगाव जेव्हा जेव्हा खेळतोय ना तेव्हा तेव्हा ही बक्षिसांची खैरात अगदी उत्तेजन देण्याचं काम हे आपण पाहू शकाल. जगदीश धोडी आणि मदन सिंग हे सुद्धा उपस्थित आहेत. लागोपाठ 3 षटकारांकरिता आता कॅश प्राइज येते. आदरणीय बुधाजी जाधव तंटामुक्ती अध्यक्ष आणि त्यानंतर संदीप सातवीच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज, 3000 रुपयांचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. परंतु धावा इथून येणं खूप महत्वाची भूमिका आहे. धावा येत नाहीयेत या स्पेलमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश किरकिरा. आज किमी 11 कर्जून संघ परिपूर्ण प्लेइंग 11 घेऊन उतरलाय आणि त्याचंच एक बेनिफिट मिळालंय. म्हणून संघामध्ये जे बेनिफिट तेव्हाच येईल जेव्हा महत्वाचे खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असतील. परफॉर्मन्स चांगला झालाय आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल निलेश किरकिरा आणि त्यानंतर संदेश मसे हे दोन्ही गोलंदाज झाल्यानंतर अगदी गोलंदाजी अटॅक स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड गोज ऑन 22 रन्स ऑन कार्ड. 22 या अंकांवर हे धाव फलक. उलटा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय.
फुल टॉस वर मिळालाय, फुल टोल वसूल, तो असेल 6 धाब्यांचा षटकार. 6. थँक्यू. आणि अगदी हा षटकार आला आणि त्याकरिता मदनजी सिंग यांच्याकडनं 500 रुपये आणि प्रियांशी धोडी, जगदीशजी धोडी साहेब आणि पल्लवजी धोडी यांच्याकडनं 300 रुपये म्हणजे 800 रुपयांचं कॅश प्राइज. आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड आहे 28 अंकांवर. कंट्रोल सुटलं, नियंत्रण सुटलं आणि योग्य ते पनिशमेंट फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगला स्ट्रोक. ऑन साइडला खेळला गेलाय, टाप केलं जात आहे. मिड विकेट क्षेत्रातनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत शंकर किरकिरा चेंडूला उचलून फील्ड करतील, दुसरी धाव यशस्वीरितेने या ठिकाणी झाली कंप्लीट. 2 धावा मिळतात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन अ कार्ड, 30 या अंकांवर ही धाब फलक. चांगल्या पद्धतीने अगदी एक षटकार आला, त्याने हळूहळू मोमेंटम शिफ्ट होत असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 30 या अंकांवर हे धाव फलक. प्रथमतः फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स झुसगाव हा संघ आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाज एकेंडे मयूरमध्ये आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, तर पहिल्या सामन्यामध्ये अनिकेत कामनकर मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनला. हो खोलवर लेंथ होती, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. जोपर्यंत अगदी क्षेत्ररक्षक स्वतः महेंद्र गरेल त्या ठिकाणी फील्ड करतायत. एकच धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. मयूरमध्ये स्वतःकडे स्ट्राईक यावेळेस ठेवत असताना 31 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 31 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी चांगली झाली आतापर्यंत. एक्स्ट्राच धावा म्हणायचं झालं तर जवळजवळ 3 आहेत. आणि त्यानंतर कंट्रोल खूप महत्वाचा राहिलाय या मॅच मध्ये. या स्पेलमध्ये एक फुलटॉस झाला होता, त्यावर एक मोठा फटका पाहायला मिळाला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ओहो, हलकासा खाली राहिला चेंडू. मोठा फटका मारण्याकरिता त्या ठिकाणी रेडी तर होते, परंतु आता या चेंडूवर काहीच करू शकत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्सच नाहीये. बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि 32 या अंकांवर ही धावफलक आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. आता या शेवटच्या अंतिम चेंडूवर बघायचं झालं तर एखादा मोठा स्ट्रोक आला तर जे मोमेंटम आहे ना ते शिफ्ट होण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला स्वीप केला. या फटक्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बंबल पाहायला मिळालं त्या दिशेने. जोपर्यंत चेंडूला उचलून पिकी केली जाते. 2 धावा आल्यात आणि 2च धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. 2 पेक्षा काही मिळणार नाहीये. आणि दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड गोज ऑन 34 रन्स ऑन अ कार्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स झुसगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 34 या अंकांवर. म्हणजेच विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवले ते लक्ष असेल इथून 35 धाब्यांचं. काय हा लक्ष्यांचा पाठलाग यशस्वीरितेने होईल का हे सुद्धा पाहणे योग्य. कारण की सकाळच्या सत्रामध्ये किमे 11 कर्जून संघाने अगदी ही किमया साध्य करून दाखवले. महेंद्र गरेल याची ती फलंदाजी अगदी सकाळच्या सत्रामध्ये 1 षटकामध्ये 38 धाबा अगदी कुठल्या होत्या हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथे 7 आणि प्रतिसाद हा संघाला सुद्धा द्यावा लागेल. हा 7 आणि प्रतिसाद मिळेल का ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट. कारण की क्रिकेटमध्ये कधीही एका हाताने टाळी वाजणार नाही. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी, तुमची सांघिक भागीदारी ही खूप इम्पॉर्टंट असेल. जर या धावा रोखायच्या असतील तर परिपूर्ण संघाला इथून परिपूर्ण प्रयत्न हे करावे लागतील. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडते. आता त्याच पद्धतीची उडान तुम्हाला मैदानाच्या दिशेने घ्यावी लागेल. घेऊया एक संगीत आणि संगीतानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 35 धाब्यांचं लक्ष हे समोर असेल. 18 चेंडू 35 धाबा. संदीप घोषे दादाचा, संदीप घोषे दादाचा, संदीप घोषे दादा. वसई पालघर मध्ये नाव गाजतो साई स्पोर्ट्स संघाचा, साई स्पोर्ट्स संघाचा, साई स्पोर्ट्स संघाचा. आयोजन उसगाव गावामध्ये दर सालाप्रमाणे आलं. खेळतोय खेळाडू जितीने मैदानी वारी बनून तो खलनायक. स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरच स्वागत. साई स्पोर्ट्स गाव आयोजित केल्या असाची पप्पू फलते स्मृती चषक 2025. संदीपजी घोषे यांची झलक सबसे अलग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मदनजी सिंग साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आले. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल प्रथम क्रमांकाची सुंदर अशी जी ट्रॉफी आहे साहेबांची शाह आणि संतोषजी भुयाळ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी व रोख रक्कम हे आपल्याला प्राप्त झाले. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करिता टी शर्ट, एक गोड व्यक्तिमत्व. फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आणि आज सर्वांनाच उत्तेजन देण्याचं काम आदरणीय सन्माननीय जगदीश बाबूजी धोडी यांच्याकडून आपण पाहू शकाल. बाबू कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अगदी आपण पाहू शकाल. तिथे क्रमांकाची ट्रॉफी आहे महेश रामूजी धांगडा श्रमजीवी कामगार संघटना यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पारोल रिक्षा स्टँड युनियन यांच्या माध्यमातून मॅच ऑन होतोय. मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. 35 धावांचा पाठलाग हा करायचा आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. फटका फसेल की काय रोहित आहे, परंतु रोहितची धाव त्या दिशेने ठरले अपुरी. सरळ चेंडू निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पहिल्या चेंडूवर चौकार 4. चांगला स्ट्रोक होता. पहा, इंटू द गॅप मध्ये खेळण्याचं अगदी हे मिळालं बेनिफिट. आणि इंटू द गॅप मध्ये का खेळावं याचं प्रात्यक्षिक आज लयबद्ध आहे महेंद्र गरेल. प्रत्येक मॅच मध्ये नॉट आउट राहिलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट बराच आउटसाइड ऑफ आहे. एक डेंजर झोन कडे. ओहो, परिपूर्ण संधी आली होती, परिपूर्ण संधी होती, परंतु आज नशीब बलवान आहे असंच म्हणावं लागेल. थँक्यू सो मच म्हटलंय महेंद्र याने. संधी आली होती, त्या संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी इथूनही थोडीशी दुखदुख झाली होती, कारण की यू वेट म्हणून म्हटलं होतं खास करून महेंद्र याने, परंतु शंकर धावत पळत सुटले होते. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमी 3 गोष्टींचा उद्गार म्हणतो ना, हो, नाही आणि थांबा. यस, नो आणि वेट. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये हलकीशी गफलत झाली होती. बाल बाल बच गए. स्कोर कार्ड 5 या अंकांवर आहे. 5 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पुन्हा एकदा मिस्टर मयूर मध्ये इथून सुसज्जित होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. उलटा चेंडू ऑन साइडला. खूप चांगला हा पेटर्न स्ट्रोक आहे शंकर किरकिरे याचा. बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषा पार. त्या लहांगाच्या स्वागत करिता चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. चौकार. अगदी फुलटॉस होता आणि पॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन आणि त्याला पनिशमेंट स्वरूपी अगदी आपण पाहू शकाल शंकरच्या माध्यमातून. लेग स्टंपला तुम्ही गोलंदाजी शंकर याला करू शकत नाही, कारण की तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. आणि अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला स्वांग केलं आणि 4 धावा अगदी आपण पाहू शकाल या ठिकाणी अर्जित होत आहेत. आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 9 अंकांवर. थोडासा विचार विनिमय, थोडासा कानमंत्र दिला जातोय सूरज कुटावलेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये अगदी ही जर पकड निर्माण करायची असेल तर लाईन लेंथ योग्य ठेवावी लागेल. आता हा कानमंत्र कामास येईल का? गोलंदाजी ट्रॅकवर. इथून गोलंदाज सुसज्जित होईल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 अंकांवर स्कोर कार्ड आहे. हलकासा चेंडू बाउन्स झाला होता, शरीरापासून अगदी थोडासा लांब ठेवला होता. यावेळेस हे चांगलं बेनिफिट मिळालं गोलंदाजाला. 9 अंकांवर हे धावफलक आहे. 9 रन्स ऑन अ कार्ड. जवळजवळ 34वे आयोजन यंदाच्या पर्वामधील वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची ही रूपरेषा. वसई तालुका, भिवंडी तालुका, वाडा तालुका या 3 तालुक्यांनी संमिश्र अशी असोसिएशन. ऑन साइडला पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने हुकच्या फटक्यामध्ये यावेळेस केले कन्वर्ट. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चेंडूला धाडले दणदण करीत, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार. ग्रेट बॅटिंग. आणि चौकाराच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 13 अंकांवर. याला म्हणतात प्रतिसाद देणं. इकडे 7 तर आहे, परंतु त्याला प्रतिसाद दिले मिस्टर शंकर किरकिरे याने. 2 चेंडू त्याच दिशेने खेळला. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. धावफलक 13 अंकांवर. मोठा फटका समोरच्या दिशेने सजवलाय. तगडा प्रहार. एकच मारला, परंतु तगडा मारला. वॉट अ स्ट्राइक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावा. षटकार.
एक कणखरता आहे, काय जबरदस्त, अतिशय सुरेख पद्धतीचा स्ट्रोक होता, बॅकफुटला सुसज्जित होते, अगदी चेंडू ओव्हर पिच घडला, फक्त आणि फक्त टायमिंग कनेक्शन व्यवस्थित झालं आणि बाकीचं काम आपण पाहू शकाल हवेने केलं. सुपर लॉंग ऑफला क्लिअर झाला हा चेंडू. अगदी व्यासपीठावर आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय बुधाजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला प्राप्त झालंय. हे गूढ व्यक्तिमत्व आणि पुन्हा एकदा आपण त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. 19 धाबा पहिल्या षटकामध्ये धाबेंची लयलूट. यावेळेस सकट केलंय गली रिजन मधनं, चेंडूला काढलंय बॅकवर्ड पॉइंटला, लॉंग चेस, नो चान्स, सरळ चेंडू निघून गेलाय चौकाराकरिता, दणदण करीत इनटू द फेन्स, 4 धाबा. Exclusive DJ Omkar. सुरेख फटका आज पुराना महेंद्र गरेल विशेषतः अगदी या खेळाडूची पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी आणि म्हणावे लागेल चिते की चाल, बाज की नजर और महेंद्र गरेल के फलंदाजी पे संदेह ही नहीं करते, कभी भी मात दे सकती है. बॅटच्या आतली कडा लागलाय, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न. अनिकेत स्वतः येतात बॅकअप करिता, एकच धाबेवर अगदी हे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर आहे 24 या अंकांवर, 24 रन्स ऑन अ कार्ड. जो लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे तो 35 धाबेंचा आणि आतापर्यंत 11 धाबेंची आवश्यकता ही समोर असेल आणि येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 10 चेंडू आणि 11 धाबेंची ऑलमोस्ट रन बॉल सिच्युएशन आहे. आता या सिच्युएशन मध्ये अगदी बाहेर काढायचं असेल तर इथून जास्तीत जास्त डॉट बॉल, विकेट फॅक्टर ही खूप महत्वाची भूमिका असेल. डॉट बॉल येतोय, शंकर किरकिरा, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. या अगोदर कॅलिबर सिद्ध झालं. सोंकर यांचा प्रयत्न होता, बीट झाले. अजून सुद्धा 9 चेंडू आणि विजयी होण्याकरिता 11 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. सिच्युएशन कशी असो परंतु नेहमी रेडी असावं लागतं, सज्ज राहावं लागतं क्रिकेटच्या मैदानामध्ये. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळवणं हे कठीण आहे आणि ही गोष्ट सुद्धा साध्य करण्याकरिता तुम्हाला तुमची मेहनत, तुमची जिद्द, चिकाटी खूप महत्वाची ठरणार आहे. इथून एक एंडने थ्रू केला गेला होता, थोडीशी ग्रिप चेंज झाली होती. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. 2 चेंडूंची अजून सुद्धा आपण पाहू शकाल या षटकामधील खेळ शिल्लक असेल. 11 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. 8 बॉल्स रिमेनिंग, 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 चेंडू डॉट आलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिकेत कामाणकर गोलंदाजी ट्रॅकवर. फुलरण्याची डिलिव्हरी हलकीशी आतमध्ये वळाली. चेंडूला अगदी खेळण्याचा प्रयत्न जोराने मारण्याचा झाला. बॅट आणि चेंडूचा समन्वय न होताना एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 25 या अंकांवर. आता 10 धावेंची अपेक्षा इथून असेल. एकीकडे धावा रोखायच्यात, एकीकडे धावा करायच्या आहेत. थोडासा संघर्ष निर्माण झाला म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, एकीकडे धावा करायच्या आहेत. आता इथून या धावेंच्या बाबतीमध्ये कुठला संघ पुढे वाटचाल करेल हे सुद्धा पाहणे योग्य. रुपेशजी भागे अगदी निवाऱ्याखाली अगदी पाहू शकाल मॅचचा आस्वाद घेत आहेत. कुठला संघ त्यांच्या समोपित खेळेल हे सुद्धा पाहणे योग्य. वसी आदिवासी क्रिकेटचे विद्यमान खजिनदार ऑन साइडला स्वीपचा फटका खूप सुंदर आहे, दर्जेदार. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल, जसा सुई मधून धागा फिरवावा या चेंडूला फिरवलं, मिळतील धावा 4. चौकार महत्वाची बाउंड्री. गणपत बजाना काय को बंद किया. सहा धावेंची आवश्यकता इथून समोर असेल आणि येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 6. पिन ड्रॉप सायलेन्स अगदी आपण पाहू शकाल डगआउट मध्ये आमच्या व्यासपीठावर सुद्धा, कारण की होम ग्राउंडवर होम संघ आहे आणि त्याचा परफॉर्मन्स हलकासा यावेळेस बॅकफुटला गेलाय. अजून सुद्धा 6 चेंडूंमध्ये 6 धावा रोखायच्या. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिले, जर मोठी धावसंख्या चेज होऊ शकते तर छोटी धावसंख्या सुद्धा डिपेंड होऊ शकते आणि यंदाच्या हंगामामध्ये हे कित्येक वेळा साध्य झालंय. म्हणून वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये हा सुद्धा एक रेकॉर्ड प्रस्थापित आहे. आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 6 धावा या जवळजवळ 11 वेळा या मात्र डिपेंड झाल्यात. एक सुंदर असं स्पेल तिरंगा तिल्लेर चषकामध्ये अगदी हाताळला होता. करण वलबी हा गोलंदाज होता. 6 चेंडूंमध्ये 2 धावा या सुद्धा डिपेंड झाल्या होत्या. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे यंदाच्या पर्वातील.
तदनंतर राहुल डोकपडेने सुद्धा अगदी आपण पाहू शकाल हा कारनामा करून दाखवला होता. स्वराज्य चषकामध्ये 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिपेंड केल्या होत्या. परंतु लाईन पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर अगदी भरकटले. धावसंख्या ऑलरेडी कमी आहे आणि त्यामध्ये भरीसभर वाईटचा इशारा, म्हणजे इथून 5 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. परफॉर्मन्स खूप चांगला राहिला 2 सामन्यामध्ये, परंतु या मॅच मध्ये मी म्हटलं ना की गोलंदाजी अटॅक हा खूप महत्वाचा ठरला. किंवा 11 कर्जोन या संघाकरिता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त हवेमध्ये हा चेंडू आहे. निलेश गायकर स्वतः या झेलखाली, ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळवले, महत्वाची विकेट. काय इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? अगदी इथून मॅच मध्ये ही थोडीशी कलाटणी असेल, दुख वाढेल की काय? कारण की अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 5 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता. पाच चेंडूंमध्ये 5 धावेंची आवश्यकता. शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही, हे मैदानाच्या दिशेने साध्य करावं लागेल निलेश गायकर याला. 30 अंकांवर अगदी आपण पाहू शकाल स्कोर कार्ड आहे. 1 किंडे मिस्टर महेंद्र गरेल आहेत. आता नबाने बॅटर नितीन किरकिरा. प्रेशर आहे कमी धावेंचं, अगदी रनबॉल सिच्युएशन आहे असं म्हणता येणार नाही की अगदी साईज पुडुसगाव संघ पुढे आहे, परंतु धावा या करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग वसी आदिवासी क्रीडा असोसिएशनचा हा नियम. हलक्याच्या हाताने बॅक टू द बॉलर खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. 1 धावे ते कंप्लीट झालंय. जोपर्यंत चेंडूला अजून फील्ड केलं जाईल 1च धावेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. स्ट्राईक दिली जाते महेंद्र गरेल याला. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयी होण्याकरिता 4 धावींची आवश्यकता. बघा जेव्हा सॉफ्ट हँडने खेळताना आपण तेव्हा रनिंग बिटवीन द विकेट ही चूक तुम्हाला ठेवावीच लागते. म्हणून इथून पहिली धाव घेत असताना थोडीशी नामुष्की उडावली, कमी वेगाने धावले आणि त्याचकरिता दुसऱ्या धावेकरिता जो प्रयत्न होता तो थोडासा कुंठित झाला. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर भारतीय क्रिकेट संघाकडनं खेळत असताना नेहमीच आपण पाहिलेत विराट कोहली रन मशीन अगदी आपण त्याला संबोधतोय. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून काय जबरदस्त अनालायसिस अगदी पाहायला मिळाले. इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या मॅच मध्ये जवळजवळ 55 सिंगल मात्र आपल्या इनिंग मध्ये घेतले होते. ऑन साइडला खेळलाय, फटका हवेमध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडूला वळवलंय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जातं 1 धाव आले. आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल. थ्रो मध्ये तेवढा पोहोच नव्हता, परिपूर्ण आता नामुष्की उडावले. म्हणून जिथून वेळ आहे ती वेळ अगदी आपण खर्च केली आणि दोन्ही पायांच्या मधोमध हा आहे खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा. बोगद्यातून चेंडू झाला पास आणि अगदी ही विजयाची धाव. यावेळेस महेंद्र गरेल पुन्हा एकदा नॉट आउट राहिलेत, विजय होते. अर्थातच 2 मित्रांमध्ये यानंतर होणारी लढत. एकीकडे वसई आदिवासी क्रीडा संघाचे सचिव असतील, दुसऱ्या एंडने वसई आदिवासी क्रीडा संघाचे खजिनदार. या मॅच मध्ये बॉन झालायत किंवा 11 कर्जोन संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.